तर मित्रांनो, आज खूप दिवसानंतर आपण जिम मध्ये आलोय आणि आज आपण ट्राय करणार आहोत आपल्या अर्नॉल्ड मामाचा चेस्ट आणि बॅक वर्कआउट. रोज रोज वर्कआउटला जाण्याआधी मी ओट्स खातो, पण आज विचार केला आज ब्रेड और पीनट बटर खाएंगे. मस्त पैकी ऐसा ब्रेड हाथ में लेंगे, उसको टेस्टी बनवने के लिए ओनली नट का पीनट स्प्रेड त्याच्यावरती फासेंगे और उसके बाद खाणे का सोने का झोपणे का नुसता तिथं. झोप झाली. चल आता वर्कआउटला सुरुवात करूयात. पहिलीच एक्सरसाइज मामा सांगतो, फ्लॅट बेंच प्रेस मार. आपल्या शरीराचा तालतंत्र आधीच जरा हल्लेला आहे, त्यामुळे मी प्रिवेड मारण्यापेक्षा डायरेक्ट जाऊन मशीनवरच बसलो. एवढ्या दिवसांनी आलोय, नाही तर त्यात परत बार पाडायचा मानेवर सुरू होते ही खतम हो जाएगा. मला वाटलं आज एवढी ताकद नसेल. एवढं काय होतं काय माहिती त्या ब्रेड बटर मध्ये. तिच्या आईला पहिल्या सेट मध्ये मशीनचा अर्धा वेळ तुडवला बाई. त्यानंतर त्याच मशीनला इन्क्लाइन केलं आणि मग घेबा सरापारप आला अंगावर, उडव पत्र्यावर. एवढ्या दिवसानंतर एनर्जी रिटर्न आली बघून एवढी भारी मजा येत होती मला. असं वाटत होतं आजच फुल रश करू का काय, पण भाई नाही, असं करून चालणार नाही तर घरी जाऊन पालख्या होतील त्या वेगळ्या. एनर्जीला 1-2 दिवस थोडं वाचवून ठेवायला लागेल. कसला 1-2 दिवस इथंच पालख्या झाल्या बाई. उसके बाद मामा सांग्या डंबल फ्लाय मार. फ्लाईज मारता मारता मला रिअलाइज झालं की माझा खरा आनंद या वर्कआउट मध्येच आहे. एवढे दिवस मी बेडवर पडून होतो तेव्हा हजारो गोष्टी माझ्या डोक्यात घर करून होत्या आणि त्यामुळे मी अजून लो फील करायचो. बट वर्कआउटच्या आज एका सेशनने तिच्या आईला पूर्ण थॉट प्रोसेसच बदलून टाकली. मामा म्हणाला जाम दुःख पाजरलंस, ये आता जरा चेस्ट डिप मार. आई तिच्या आईला ही मशीन कशी वापरतात. अच्छा असं आहे कळते, पहिल्यांदाच मारते ही मशीन. सेम बाई, डबल बार डीप सारखंच फील झालं. चेस्ट फुटले, आता बॅक तोडतो. बॅकची सुरुवात होते डंबल पुल ओव्हर पासून. अर्नॉल्ड मामाचा आजचा वर्कआउट एक व्हॉल्यूम वर्कआउट आहे. आज मी प्रत्येक व्हेरिएशनचं एकच सेट मारलाय. आई शपथ सांगतो खोटं नाही बोलणार, नाहीतर तुम्ही बोलाल तिच्या आईला आता बेडवर ना उठलाय ना भेंडी, एवढा व्हॉल्यूम वर्कआउट कसं काय पॉसिबल आहे. वर्कआउट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तुम्ही पूर्ण वर्कआउट फॉलो करू शकता. त्यानंतर मामाचं काय भलतात मध्येच पुलअप्स मारायला लावले तिच्या आईला. जिम मध्ये कोणच नव्हता म्हणून मी पण थोडा चान्स मारला. टी शर्ट काढून बघितला जरा कशी दिसतोय बॅग. बाबा हाय बाबा, अजून बॉडी हाय थोडीफार. तिथनं उतरलो तर परत चढवला न सांगतोय आता चिनप्स मार. सिंगल सेट मारतोय म्हणून जमला, नाही तर खपलोच असतो आज. थोड्या फारक नाही पण पालख्या झाल्याच भेंडी. असो, त्यानंतर मामा बोलला आता टी बार रो मार. ही मशीन जरा अनकम्फर्टेबल आहे, काही एक्सरसाइज अनकम्फर्टेबल आहे, मलाच काय समजला नाही, पण तरी पण मारली तिच्या आईला. काही झालं तरी वर्कआउट थांबला नाही पाहिजे. मग मामाला आठवलं, अरे बेंटोवर बारबेल रो मारायचं राहिलंय बाई. गणपती बाप्पा मोरया, बारबेल उचलायला ताकद द्या. उचलल काय आई लुख्खा. चल खेच बस आता. बाबा काय परफेक्ट फॉर्म आलाय नाही, तरी पण कुठेतरी बॉडी थोडी शेक करत होती. असो, थोड्या दिवसात होईल नीट. हे बघ काय भाई, छोटा पापलेट भारी आहे ना भाई. याने बॅक एवढी कडक बसतं ना भाई, आई शपथ. ही ऍक्सेसरी मला जाम आवडतं आणि ज्या गोष्टी मला जाम आवडतात त्या माझ्या जिम मध्येच नसतात. जिम मध्ये काय नशिबात पण नाही. असो, दुःख अपने अपने. मला माहितीये तुम्हाला पंप बघायचा आहे, बघून घ्या आणि सांगा मला कसा वाटला तुम्हाला आजचा आपला पंप. आज माझ्या पूर्ण पालख्या झाल्या नसतील तरी तुमच्या पालख्या नक्की होणार, कारण तुम्हाला पूर्ण वर्कआउट फॉलो करायचा आहे. आजचा वर्कआउट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, वर्कआउट ट्राय करा आणि याच्यात आणखी मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. भेंडी बॉडी बनलीच पाहिजे. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.